Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. उद्या म्हणजे 29 ऑगस्टला मराठा आंदोलन मुंबईला धडकणार आहे। मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून आपला ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तर सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष सुद्धा पाहायला मिळतोय। नागरिक गणरायाच्या आगमनासाठी गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडलेले सुद्धा बघायला मिळत आहेत। आणि अशातच हवामान खात्याने मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ऑरेंज आणि येलो अलर्ट सुद्धा हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना जारी केलेला आहे। त्यामुळे उद्या परवा आणि पुढचे काही दिवस वातावरणाची नेमकी काय स्थिती असणार आहे, कुठे पाऊस असणार आहे आणि कुठे पाऊस नसणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण इथून पुढे वातावरणाची काय स्थिती असणार आहे पावसाची हे समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो। तर मागच्या काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला होता, सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेले होते आणि त्याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। इकडे आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरातून ओडिशा आणि महाराष्ट्राच्या दिशेने हे जे वारे आहेत ते सरकलेले बघायला मिळतात। तर इकडे अरबी समुद्रात सुद्धा चक्राकार गोलाकार वारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत आणि ह्या वाऱ्यांचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पाऊस पडण्याची पुढचे काही दिवस शक्यता असणार आहे। आता याचा अंदाज घेत हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत नक्की काय म्हटलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। हवामान तज्ञ होसाळीकर यांनी तर आवाहन केलेलं आहेच, त्यासोबतच हवामान विभागाने सुद्धा एक ट्विट जारी केलेलं आहे, ज्यामध्ये हवामान खात्याने म्हटलेलं आहे हेवी टू व्हेरी हेवी rainfall very likely to occur at isolated places in the districts of Konkan, Goa and in Ghat areas of South मध्य महाराष्ट्र। याचा अर्थ असा की साऊथ मध्य महाराष्ट्र म्हणजे मध्य दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे, याचबरोबर कोकण आणि गोवाचा जो पट्टा आहे आणि घाटाचा जो परिसर आहे तिथे हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे, असं हवामान खात्याने या ट्विटमधून म्हटलेलं आहे। याचबरोबर आणखी एक ट्विट हवामान खात्याने जारी केलेलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे थंडरस्टॉर्म्स accompanied with lightning, gusty winds 40 to 50 km/h and heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of Marathwada। म्हणजे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तासी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे आणि हेवी टू व्हेरी हेवी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आता स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की कोल्हापूर जिल्हा सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, असा संपूर्ण जो महाराष्ट्राचा भाग आहे, महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ते आज पावसाने व्यापलेले आहे। इकडे आपण बघू शकतो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापुराचा घाट परिसर, याचबरोबर परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या भागांमध्ये आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर मुंबई आणि पुण्याला येलो अलर्ट आज हवामान खात्याने जारी केलेला होता। यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या आणि परवाची काय स्थिती असेल तर उद्या आणि परवा सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। खास करून पुण्याचा, साताऱ्याचा आणि कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, कारण हा जो घाटाचा परिसर आहे हा ऑरेंज झोन मध्ये आहे। ऑरेंज अलर्ट या घाटाच्या संपूर्ण पट्ट्याला हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि विदर्भातले काही जिल्हे हे येलो झोन मध्ये असणार आहे। कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येलो झोन असलेल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता उद्या म्हणजे 29 तारखेला हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर 30 तारखेला बऱ्यापैकी पाऊस महाराष्ट्रातून ओसरलेला असणार आहे। 30 तारखेला कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये, मात्र विदर्भातले काही जिल्हे आणि कोकणातले काही जिल्हे, ज्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जो घाटाचा परिसर आहे पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा
असा हा जो पट्टा आहे तो येलो झोनमध्ये असणार आहे. विदर्भ आणि कोकणातले हे जे काही जिल्हे आणि घाटाचा परिसर सोडला तर उर्वरित महाराष्ट्राला कोणताही अलर्ट नाहीये. म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली नाहीये. आता त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे तर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 31 आणि 1 तारखेला पाऊस ओसरल्याचं चित्र सध्या दिसतंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटाच्या परिसराला येलो अलर्ट दिलेला आहे 31 तारखेला. तर हा पट्टा सोडला तर उर्वरित महाराष्ट्राला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. तर 1 तारखेलाही पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटाचा जो पट्टा आहे हा येलो झोनमध्ये असणार आहे, येलो अलर्टवर असणार आहे. हे जिल्हे सोडले तर 1 तारखेलाही उर्वरित महाराष्ट्राला कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये. म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं हवामान विभागाने या मॅपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस पावसाची शक्यता महाराष्ट्रावर असणार आहे. पावसाचं सावट काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रावर असणार आहे तर काही जिल्ह्यांना पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो. तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.